वरती गोलंदाजांना गोलंदाजा सुरुवात केल्या ती डॉट चेंडूला. तर गोलंदाजीला सुरुवात झाली. 41चा पाठलाग करायचा. आतापर्यंत पहिला चेंडू भन्नाट योगाने हाताळलाय. पहिला चेंडू आलाय डॉट. दुसरा चेंडू अगदी पहिलं तर या बॉलला पाठवलंय लॉंग ऑन कडे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. बॉल उचलणार फेकणार. दरम्यान इथून एकेरी सिंगलच्या साह्याने स्वतःच्या संघाचं खातं ओपन झालंय. एक धाव धावफलकावरती बाद आहे. विचार केला तर आतापर्यंत पहिला तर एक धाव स्कोर कार्ड वरती जोडले गेले आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. बॉल अडवलाय. दुहेरीचा प्रयत्न. पुन्हा 2 धावा. 2 धावा. 2च्या मदतीनं धाव संख्या 3. पहिला गेला तर मिड विकेटला अडवलेला बॉल होता. इथून मिळाल्या त्या धावा 2च्या मदतीनं धाव संख्या जाऊन पोहोचल्या 3. आकड्यावरती धाव फलक पाहतोय सध्याच्या घडीला कलम संघाचा. इथून फटका बसला. जेलची शक्यता. जेल पर्यंत काही क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये. दरम्यान इथून दुहेरीचा पुन्हा एकदा प्रयत्न केलाय. चालवलाय देखील. 2 धावा लगेच पूर्ण. 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या 5. धावा धाव फलकावर. अडवा बॅटनं बॉलला पाठीमागे पाठवलाय. फाईन लेगला. लॉंग लेग कडून क्षेत्ररक्षक आलाय. बॉल उचलणार फेकणार. पुन्हा 2 धावा. एकेरी दुहेरी काही थांबत नाहीये. एकेरी दुहेरी काही थांबण्याचं नाव घेत नाहीये दोन्ही फलंदाज. 2 धावा पुन्हा एकदा. 2 धावेनं धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 7. आकड्यावरती बिनबाद 7 हे सध्याच्या घडीला समीकरण कलम संघाचा. फुल टॉस बॉल. अडवा बॅटनं हा फटका अक्रॉस द लाईन होता. दरम्यान पहिला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. इथून एकच ही सिंगल धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 8. बिनबाद 8 धावा धाव फलकावर. चला सामना लगेच स्टार्ट करा. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्येचा विचार केला. बिनबाद 8. पहिला चेंडू स्क्वेअर राहिलाय. व्हाईट बॉल इथून घोषित केलाय. बांसोली संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. चला पाली आंबेवाडी बी संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी या लगेच समालोचन कक्षाकडे. जाते मॅचच्या दरम्यान पहिला चेंडू स्क्वेअर. तदनंतर दुसरा चेंडू आडवा बॅटनं मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉलला धाडलाय ते सीमारेषेच्या बाहेर. षटकार आलाय. षटकारच्या साह्याने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 15 या आकड्यावरती. धाव फलक पाहतोय 15 धावा. खऱ्या अर्थानं पहिला चेंडू जिथून स्क्वेअर राहिलाय. तदनंतर हा षटकार
आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेनं. चला 17 क्षण लगेच लाभा उंबरोली संघ. चला सामना स्टार्ट करा. धावांचा विचार केला तर 15 धावा. षटकार आलाय. इथून पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. LBB ची अपील केली होती, पंचांनी मात्र नाकारले. निर्धाव चेंडू. जास्तीत जास्त धावा करताना इथून करावा लागतील या षटकात. निर्धाव चेंडू फेकणं खूप गरजेचं असेल उंबरोली संघाला. जरा सामना जिंकायचा असेल तर निर्धाव चेंडू फेकावे लागतील. इथून सुरेख गोलंदाजी पाहतोय. षटकार आल्यानंतर कुठेतरी कमबॅक केलाय गोलंदाजांना. हेमंत या गोलंदाजाला पाहतोय. आतापर्यंत जवळपास पाहिलं षटकार आलाय, त्याच्यानंतर लागोपाठचे 2 डॉट चेंडू. अडवा बाटना मिड विकेटला हा फटका. 17 षटकाला चकवून बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर आलाय. इथून हा चौकार. चला सामना लगेच स्टार्ट करा. धावांचा विचार केला तर आतापर्यंत धावफलकावरती धावा 19 धावा. मोठा फटका. चाललाय बॉल लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. चौकार आल्यानंतर इथून पुन्हा एकदा मोठा फटका. हा बॉल षटकार आलाय. धावांचा लय लूट होताना पाहतोय. मोठमोठे फटके. षटकारच्या साह्यानं धावसंख्या 25 धावा धावफलकावर. या षटकातील काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आणखीन एक. हाही बॉल चाललाय लॉंग ऑनच्या दिशेनं. 17 षटकांना आता मात्र टिपली झेल. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का कलम संघाला.